नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना आणि ईशाच्या त्या बिहेवियरवरनं अनघा आता खूप फ्रस्ट्रेट झालेली असते आणि ती म्हणते की काय चाललंय तुमच्या लोकांचं, इथे आजी आणि आप्पांचा अजून पत्ता नाहीये. यश त्यांना शोधायला गेलेत, अजून त्यांचा पत्ता लागलेला नाहीये आणि तुमचं काय खाण्याचं चाललंय. मला एक कळत नाहीये की इथे खाण्याचा विचार आमच्या डोक्यात येत नाही आणि तुमच्या घशाखाली घास तरी कसा उतरू शकतो. आरोही म्हणते की हो ना, आजी आणि आप्पा घरामध्ये नाहीये तर कुठल्या गोष्टीचा मूडही होत नाही, काही करण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. ईशा म्हणते की एक मिनिट, तुम्ही दोघी जणी जरा जास्तच अति करताय असं नाही वाटत का तुम्हाला? आणि किती तो मेलोड्रामा करताय तुम्ही. अरे ती दोघं आहेत सुखात, त्यांनी स्वतः सांगितलं ना आपल्याला की ती सुखात आहेत म्हणून, मग तुम्ही काय इतका विचार करताय त्यांचा. आणि एक मिनिट, जेव्हा यशने त्यांना व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा तुम्ही तर बघायला होतातच ना, मग तुम्ही काय इतकी ओव्हर ऍक्टिंग करताय, कशाला फुकटची ओव्हर ऍक्टिंग करताय. आणि काही होणार नाहीये त्यांना, सुखरूप असतील ते, सांगितलंय त्यांनी तसं. संजना म्हणते की एक्झॅक्टली ईशा, मलाही तेच वाटतंय. अनघा आणि आरोही, तुम्ही अशा रिॲक्ट करताय ना जणू आजी आणि आप्पा आपल्याला कायमचेच सोडून गेलेत. अनिरुद्ध म्हणतो की संजना काय बोलतीयस तू हे. तेव्हा संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, तू मला काय बोलतो, ह्या दोघींना बोल ना, बघ ना कशा बोलतायत त्या. मग आभी सुद्धा गप्प बसत नाही आणि अनघाला तो म्हणतो की अनघा, इतक्या वेळ मी गप्प बसलो परंतु आता मी ऐकून घेणार नाही. आता तुम्ही जरा जास्त करताय हा. अनघा, अगं तू तरी उठ, मला भूक लागली आहे, मला ब्रेकफास्ट हवाय. मग अनघाही आता सडेतोड उत्तर देते आणि अभिला ती म्हणते की तुला जर नाश्ता हवा आहे, भूक लागलीये तर स्वतः बनवून खा, नाहीतर मग तुझ्या बहिणीला बनवायला सांग. तसं ही प्रत्येक गोष्ट तुम्ही एकत्रच करता ना दोघं मिळून, मग दोघं मिळून स्वयंपाकही करा आणि दोघं मिळून जेवा पण. आभी म्हणतो की याचा अर्थ काही झालं तरी तू किचन मध्ये जाणार नाहीयेस ना. अनघा म्हणते की नाही जाणार आहे मी, जोपर्यंत आजी आणि आप्पा घरी येत नाही तोपर्यंत मी किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अनघाने तिचं उत्तर सांगितलेलं असतं आणि निर्णय स्पष्टपणे आता आभीला सांगितलेला असतो. आभीला खूप राग येतो आणि अनघाला तो म्हणतो की अनघा, तू खूप हट्टीपणा करतीयस आता. अनघाने आभीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुला जर माझ्या हातचं खायचं असेल तर उठ आणि आजी आप्पांना शोधायला जा आणि त्यांना घरी घेऊन ये. आभी खूप रागवतो, तो उठतो आणि चिडतो. तर अनिरुद्ध आभीला समजावून सांगत असतो की आभी, एखाद्या दिवस आपल्या हाताने बनवून खाल्ल्याने काही होत नाही. संजना म्हणते की पॉइंट आहे. ईशा चल ग, आपण आपल्याला जे काही हवंय ना ते स्वतः हाताने बनवून खाऊ. यांना वाटतं की यांच्या वाचून आपलं काही होणारच नाही. त्याच वेळी तिथे यश अरुंधती येतात तर लगेचच आरोही म्हणते की यश आजी आणि आप्पा सापडले का. तेव्हा यश म्हणतो की नाही सापडले, पण नक्की सापडतील आणि नितीन सर सुद्धा त्यांना शोधताय. आरोही म्हणते की यश, अरे पण खूप वेळ झालाय रे त्यांना जाऊन. अरुंधती म्हणते की हो ना, म्हणून तर मला खूप काळजी वाटते आता तर आप्पांचा फोन सुद्धा बंद लागायला लागलाय. तर अनिरुद्ध म्हणतो की काय, मी एक काम करतो, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. अरुंधती खूप रडत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. आई आप्पांना ती कधी एकदाच भेटते, त्यांना डोळे भरून बघते असं तिला झालेलं असतं. इकडे कांचन आणि आप्पा दोघंही वृद्धाश्रमात आलेले असतात आणि वृद्धाश्रम ते अगदी डोळे भरून बघत असतात. त्याच वेळी तिथल्या मॅडम येतात आणि त्या विचारतात की आजी आजोबा तुम्हाला काही हवंय का. आप्पा म्हणतात की काही नाही, थोडीशी चौकशी करायची होती आम्हाला. तर मॅडम विचारतात की बोला ना, काय मदत हवी होती तुम्हाला आजोबा. आप्पा म्हणतात की काही नाही, मला हे विचारायचं होतं की आम्हाला दोघांना इथे राहता येईल का, म्हणजे हा वृद्धाश्रमच आहे ना, आम्ही इथे राहू शकतो का. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हो तुम्ही राहू शकता, हा वृद्धाश्रमच आहे आणि तुम्ही इथे राहू शकता. कितीतरी आईवडिलांना मुलांनी घराबाहेर काढलेले तेही इथेच राहतात किंवा काही जण तर स्वतःच्या इच्छेने इथे आलेत. काही लोक मात्र स्वतःच्या मुलांनाच कंटाळून इथं आले आणि त्यातलेच आजी आणि आप्पा एक असतात. मॅडम म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला दोघांना इथे ऍडमिशन घ्यायचंय ना, मग तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. तर आप्पा विचारतात की कुठला फॉर्म. मॅडम म्हणतात की त्या फॉर्म मध्ये तुम्हाला सगळी तुमची माहिती लिहायची, तुमचं नाव, तुमचा पत्ता, शिक्षण, त्याच्यानंतर तुम्हाला कुठला आजार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या फॉर्म मध्ये लिहायच्या. आप्पा म्हणतात की नाही ते सगळं ठीक आहे, परंतु घरचा पत्ता कशासाठी. त्यावर ती मॅडम म्हणते की अहो असं कसं, उद्या जर तुम्हाला काही बरं वाईट झालं तर आम्हाला तुमच्या घरच्यांना कळवावंच लागेल ना, आणि मग त्यासाठी आम्हाला तुमचा पत्ता हवाय. काय आहे, आधी मुलंच आईवडिलांना घराबाहेर काढतात, त्यांच्या आईबाबांचा तर आम्ही मनापासून सांभाळ करतो, आम्ही इथल्या प्रत्येक माणसाची नीट काळजी घेतो, परंतु त्यांच्या वयोमानानुसार जर त्यांना काही व्हायला लागलं तर घरचे मात्र आम्हालाच दोष देतात, आम्हाला खूप त्रास देखील ते देतात आणि तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या आईवडिलांची खूप काळजी वाटते. त्यापेक्षा वेळेतच आम्ही त्यांना सगळं काही कळवून देतो. त्या मॅडम दोघांनाही विचारतात की काय हो, तुमचं काही सामान वगैरे नाहीये का. तेव्हा कांचन म्हणते की नाही ना, आमचं सगळं सामान चोरीला गेलं.
पैसे, दागिने, मोबाईल सुद्धा चोरीला गेला. तेव्हा त्या मॅडम विचारतात की मग तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे का? तेव्हा कांचन म्हणते की हो, अरुंधतीला फोन करायचा आहे. आप्पा म्हणतात की नाही, आम्हाला कोणाला फोन वगैरे नाही करायचा आहे, कारण आम्हाला कोणाचा नंबरही आठवत नाही आणि कोणाचे नंबरही आमच्या लक्षात नाही. मग त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्हाला नंबर आठवेल तेव्हा तुम्ही तो कुठेतरी लिहून ठेवा, मग इकडच्या फोनवरून तुम्ही तुमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कांचन आप्पांना म्हणते की अहो ऐका ना, तुमच्या त्या औषधाच्या गोळ्या होत्या त्या त्याच बॅगेमध्ये होत्या ना, त्याची नावं तरी तुमच्या लक्षात आहेत का? तर त्या गोळ्या आणणं तर महत्वाचं आहे, त्या गोळ्या तर आपल्याला आणाव्याच लागतील. तर आप्पा म्हणतात की अगं पण त्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय भेटणारच नाही ना. मग त्या मॅडम म्हणतात की आजी हो, तुम्ही काळजी करू नका, इथल्या डॉक्टरांना आपण एकदा दाखवून घेऊ आणि मग जे काही औषध असतील ते आजोबांना आपण सुरू करूयात. कांचन म्हणते की हो का, चालेल. मग त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे, तुम्ही इथे बसा, मी फॉर्म घेऊन आले. मॅडम निघून गेल्यावर कांचन आप्पांना म्हणत असते की अहो, आपली मुलं बाळं असून सुद्धा आपल्याला असं वृद्धाश्रमात येऊन राहावं लागतं. बघा ना, देवाने काय वेळ आणली आपल्यावर. आप्पा म्हणतात की अगं असं नको म्हणूस, आता ह्या लोकांना वृद्धाश्रम काढण्याची देवाने सुबुद्धी दिली म्हणून तर आपल्यासारख्या लोकांचा आज बचाव होऊ शकला. कांचन म्हणते की हो, खरंय तुमचं, आणि आपल्याला कोणी हाकलून नाही दिलं, तर आपण स्वतः ते घर सोडून आलोय. आप्पा म्हणतात की हो कांचन, कारण आपली त्यांना अडगळ होत होती म्हणून आपण निघून आलोय. अगं एका प्रकारे अनिरुद्धने आपल्याला घराबाहेरच तर काढलंय. आता मला सांग की त्याने आपल्याला हाताला धरून घराबाहेर काढण्याची वाट बघायची होती का आपण? कांचन म्हणते की नाही हो, असं नव्हतं व्हायला पाहिजे. आप्पा म्हणतात की अगं कांचन, एकदा ह्या लोकांकडे नीट बघ, यांचं आणि आपलं दुःख हे सारखंच आहे. अगं त्यांच्या मुलांना ते उपयोग शून्य वाटतात आणि इथे बघ ते किती आनंदात राहत आहे. आपणही त्यांच्यासोबत इथे आनंदात राहू, निदान इकडे आपल्याला कोणी त्रास तर देणार नाही. आणि तसंही इथे त्यांचा रोजच मनस्ताप होत होता ना, जाऊ देत, इथे तरी आपण आनंदात राहूयात. कांचन म्हणते की अहो पण आपल्याकडे 1 रुपया सुद्धा नाहीये, आणि समजा त्यांनी इथे राहण्याचे आपल्याकडे पैसे मागितले तर काय करायचं? इकडे अरुंधती ही सुलेखाताईंना भेटलेली असते. सुलेखाताई अरुंधतीला समजावत असतात की अगं अरुंधती, काळजी करू नको, हे बघ माझ्या माहितीत असलेल्या सगळ्या वृद्धाश्रमांना मी कॉन्टॅक्ट करून ठेवलंय. जर आप्पा आणि आई जर तिथे गेले असतील तर नक्की आपल्याला कळेल, तू अजिबात त्याची काळजी करू नकोस. त्याच वेळी तिथे नितीन येतो आणि म्हणतो की काही कळलं का? अरुंधती, आप्पांचा फोन तरी लागला का? तेव्हा अरुंधती म्हणते की नाही ना, अजून आप्पांचा फोनच लागला नाहीये, बंदच येतोय. नितीन म्हणतो की या सगळ्या गडबडीत त्यांचा फोन डिस्चार्ज झाला असेल का? आणि असंही होऊ शकतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये ते चार्जर न्यायला विसरले असतील. आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूयात आणि मग बघूयात काय होतं ते. तर अरुंधती म्हणते की मला सारखं असं का वाटतंय की काहीतरी गडबड आहे. म्हणजे जर त्यांचा फोन चोरीला गेला असेल तर, म्हणजे एक वयस्कर जोडपं आहे, त्याचा फायदा तर चोर लोक घेणारच ना. सुलेखा अरुंधतीला म्हणते की अगं अरुंधती, असा विचार नको करत बसू. आता तू जर असा विचार करायला लागली ना तर या विचारांना काही अंतच नसतो. मग तुझ्या मनात काहीही येईल आणि तुला तेच खरं वाटायला लागेल. अगं आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग बघ पोलीस नक्कीच आप्पांना आणि आईला आपल्यापर्यंत पोहोचवतील. नितीन म्हणतो की आज पुन्हा एकदा मी हॉस्पिटलला जाऊन आलो. सगळी हॉस्पिटल मी पायाखाली घातली, परंतु मला त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अरुंधती म्हणते की आई आप्पांना काहीच झालेलं नसू दे, ते सुखरूप असू देत. सुलेखाताई म्हणतात की अगं काळजी करू नको, ते सुखरूपच असतील. अगं त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला असणार. विचार कर ना या गोष्टीचा की या वयामध्ये त्यांना आपल्या मुलांनी जर फसवलंय तर त्यांना काय वाटत असेल. अरुंधती म्हणते की हो ना, आणि त्या दिवशी मात्र एकही शब्द न बोलता ते तसेच निघून गेले, काहीच बोलले नाही. तुम्हीच विचार करा की किती मोठा आघात झाला असेल त्यांच्या मनावर. सुलेखाताई म्हणते की खरंच मला खूप कमाल वाटते त्या दोघांची, म्हणजे संजनाची आणि त्या अनिरुद्धची सुद्धा. आपल्या आप्पांच्या खोट्या सह्या घेऊन त्यांना फसवावं असं वाटलं तरी कसं त्यांना. अरुंधती म्हणते की पण आपण ते कोर्टात सिद्ध नाही करू शकत ना. सुलेखाताई, आपल्याला काही करता येईल का? सुलेखाताई म्हणतात की अरुंधती, मला त्यासाठी आप्पांशी बोलावं लागेल. त्यांच्या ज्या सह्या होत्या त्या कशा परिस्थितीत घेतल्या हे मला नीट बघावं लागेल. सगळे पेपर्स मला एकदा नीट तपासून घ्यावे लागतील. आणि आप्पांशिवाय तर मी काहीच करू शकत नाही, मला आप्पा लागतीलच, कारण आप्पांच्या माहितीशिवाय मला काहीच करता येणार नाही. नितीन म्हणतो की मग आप्पा जर एकदा सापडले ना तर आपण सुलेखाताईंची आणि आप्पांची भेट घडवून देऊ. अरुंधती म्हणते की बरं मी निघते. तेव्हा सुलेखाताई तिला विचारतात की अगं आता कुठे निघालीस? तेव्हा अरुंधती म्हणते की जोपर्यंत आप्पांना आणि आईंना भेटत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही, मला त्यांना शोधावंच लागेल, असं म्हणून अरुंधती तिथून निघून जाते.
तर इकडे आरोही आणि अनघा दोघीही आता रस्त्यावर आजी आणि आप्पांना शोधायला निघालेल्या असतात. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना त्या फोटो घेऊन विचारत असतात. तेवढ्यात एक बाई तिथे येते. आरोही त्यांना विचारते की काय हो, तुम्ही यांना बघितलंय का? तेव्हा ती बाई म्हणते की हो, मी यांना तर रात्रीच बघितलंय. अनघा म्हणते की कुठे बघितलं तुम्ही यांना? तेव्हा ती बाई सांगते की हो, हे रात्रभर या मंदिरामध्ये झोपलेले होते. आरोही त्यांना पुन्हा विचारते की काकू, एकदा तुम्ही नीट बघा ना, हेच ते होते का? तेव्हा ती बाई म्हणते की हो, हे दोघंच होते, मी बघितलं त्यांना. अनघा आणि आरोहीला आशेचा एक किरण भेटलेला असतो आणि मंदिरात जाऊन आता त्या चौकशी करू लागतात. मंदिरातल्या गुरुजींना अनघा फोटो दाखवते आणि म्हणते की गुरुजी, काल रात्री हे जोडपं इथेच होतं का? तेव्हा ते गुरुजी सांगतात की हो, हे दोघं जण इथेच होते, पण सकाळी उठून तर ते निघून गेले. त्या दोघांचं सामान चोरीला गेलं, त्यांचा फोनही कोणीतरी चोरला. देवळात सुद्धा हल्ली लोक आता चोरी करायला लागलेत आणि कोणाला कशाचीच भीती राहिली नाही, अगदी देवाला सुद्धा घाबरत नाही म्हणजे काय? तेव्हा आरोही विचारते की याचा अर्थ त्यांच्याकडे असलेलं सगळं सामान चोरीला गेलं. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, बिचारे होते खूप, घरातून सुद्धा हाकलून दिलेलं दिसलं त्यांना. अनघा त्यांना विचारते की ते इथून कुठे गेले, तुम्हाला काही माहितीये का? गुरुजी म्हणतात की नाही, ते कुठे गेले हे तर मला माहित नाही, पण दोघंही खूप त्रासलेले होते एवढं मात्र खरं. ज्यांनी त्यांच्यावर ही वेळ आणली आहे ना, देव त्यांना तर कधीच माफ करणार नाही. देव मात्र सगळं बघतोय, असं म्हणून गुरुजी तिथून निघून जातात. तर अनघा आरोहीला म्हणते की आरोही, कळलं तुला आता त्यांचा फोन का लागत नव्हता? आरोही म्हणते की आता तर त्यांच्याकडे फोनही नाहीये, पैसेही नाहीये, कपडेही नाहीये, माहित नाही आता ते दोघ जण काय करतील ते. अनघा आणि आरोही दोघीही खूप टेन्शन मध्ये असतात आणि आप्पांना आणि आजीला कुठे कुठे शोधायचं असा विचार करतात. तर इकडे आता त्या मॅडमने आप्पांकडून फॉर्म भरून घेतलेला असतो. आप्पा तो फॉर्म भरून देतात आणि त्या मॅडमला म्हणतात की आता आम्ही इथे राहू शकतो का? त्यावर त्या मॅडम म्हणतात, अहो आजोबा, तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही इथे ऑफकोर्स राहू शकता. तर आप्पा म्हणतात की हो, परंतु इथे राहण्याचे काही पैसे असतील ना? आमच्याकडे ते पैसे नाहीयेत. तर मॅडम म्हणतात की नाही पैसे लागत इथे राहण्याचे. आपल्या वृद्धाश्रमात सगळ्या वर्गातले लोक येतात आणि प्रत्येकाला पैसे देऊन राहणं तर काही जमत नाही, आणि ज्यांना परवडत नाही ते आपल्या इथे श्रमदान करतात. आप्पा म्हणतात की म्हणजे नक्की काय करतात? तर मॅडम म्हणतात की इथली वेगवेगळी कामं करतात, वेगवेगळ्या वस्तू बनवतात. काही बायका तर पापड वगैरे लाटतात आणि आम्ही ह्या सगळ्या वस्तू बाहेर विकतो. लोक त्यातून गोष्टी विकत घेतात. कांचन म्हणते की बरं झालं, म्हणजे आम्ही इथे राहू शकतो. त्यावर त्या मॅडम म्हणतात की हो आजी, तुम्ही इथे बिंदास राहू शकतात आणि तुम्ही इतरांसोबत जे काही काम करता त्यातून तुम्हाला एक विरंगुळा सुद्धा भेटतो, आणि एवढंच काय तर आपल्याला उत्पन्न सुद्धा मिळतं. कांचन आप्पा त्या मॅडमला म्हणतात की तुम्ही आम्हाला काहीही काम सांगा, आम्ही काही काम करायला तयार आहोत. मॅडम म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला सांगते, परंतु त्याआधी मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. आप्पा आणि कांचन दोघंही आता रूम मध्ये जातात. तर इकडे अनिश हा गिटार सेट करत असतो. गिटारवर त्याला ट्यून सेट करायची असते आणि यश त्याच्या बाजूलाच बसलेला असतो. तेव्हा अनिश त्याला विचारतो की काय रे, हे बरोबर आहे का? तेव्हा यश म्हणतो की हो बरोबर आहे. आणि मग अनिश ते स्केल सेट करत असतो गिटारचे. त्याच वेळी यशला मात्र फार भरून आलेलं असतं आणि भूतकाळात आप्पांसोबत घडलेल्या गोष्टी त्याला आठवत असतात. आप्पांसोबत आतापर्यंत त्याने किती एन्जॉय केलेलं असतं, सगळं काही यशला आठवत असतं आणि ते सगळं आठवून आता यश रडायला लागलेला असतो. त्याच वेळी अनिशचं लक्ष यशकडे जातं आणि तो यशला विचारतो की यश, अरे काय झालं, तू रडतोयस का? यश म्हणतो की अनिश, मला आजी आप्पांची फार आठवण येते रे. अरे त्यांच्याशिवाय घर म्हणजे घर वाटतच नाही. त्यांच्याशिवाय राहायची सवयच नाहीये रे मला, आणि मला ती सवय कधी करूनही घ्यायची नाही. ते मला नेहमी माझ्या जवळ हवेत, त्यामुळे मी काहीही करून त्यांना घेऊनच येणार आहे. आणि जर त्यांनी माझं नाही ऐकलं तर ते जिथं कुठं असतील ना, तिथं त्यांच्यासोबत मी राहणार आहे. मी त्यांच्याशिवाय कधीच राहू शकत नाही. तर अनिश यशला म्हणत असतो की यश, मला तुझी परिस्थिती समजते. अरे आजी जेव्हा मला सोडून आश्रमात राहायला जाणार होती ना, तेव्हाही माझं असंच काहीतरी झालं होतं. पण तू काळजी करू नको, आजी आणि आप्पा लवकर घरी येतील आणि नितीन काका आणि आजी सुद्धा त्यांना शोधताय. बघ, त्यांच्या भरपूर ओळखी आहे, त्यांचा पत्ता लवकरच लागेल. यश म्हणतो की तसं जर झालं ना, मी तुला वाटेल ते देईल, फक्त आजी आणि आप्पा लवकर घरी येऊ देत. अनिश म्हणतो की ते नक्की येतील, आणि आता आपण हे प्रॅक्टिस वगैरे सोडूयात. नितीन अंकलकडे काही अपडेट आहेत का ते बघूयात. यश म्हणतो की अरे त्यांच्याकडे काही अपडेट असते तर त्यांनी आपल्याला कळवलं असतं ना. अनिश म्हणतो की हो ठीक आहे, परंतु आपण एकदा भेटूयात तरी त्यांना. आपण एक काम करूया, आपण जाऊन आजी आप्पांना शोधूयात. आप्पांना आणि कांचनला आता त्यांची खोली दाखवलेली असते. आप्पा कांचन त्यांच्या खोलीमध्ये येतात. खोली अगदी मनभरून बघत असतात. मॅडम म्हणतात की आता ही आजपासून तुमची खोली आहे. मग मॅडम तिथून निघून जातात
आप्पा खोली बघत असतात आणि म्हणत असतात की खोली बाकी छान आहे हा. कांचन म्हणते की अहो आपण इथे कुठपर्यंत राहायचंय, अगदी मरेपर्यंत राहायचंय का आपल्याला इथे. तेव्हा आप्पा म्हणतात की हो. कांचन म्हणते की काय बोलताय अहो आपला पोटचा मुलगा असताना आपण असं आश्रमात राहायचं आणि आपलं कार्य कोण करणार. आपलं कार्य काय आश्रमातले लोक करणार आहेत का. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं कांचन, तुला पोटचा पोरगा अजूनही आपला वाटतोय. अगं कांचन, आता तरी तुझे डोळे उघड आणि नको ग त्या संसारात अडकू. हे बघ कांचन, आता फक्त आपण आपल्यासाठी जगायचं आणि या जगात आपलं कोणीच नाहीये असं समजायचं. कांचन म्हणते की असं काय करताय, एवढं मोठं कुटुंब आहे आपलं, आपले नातसुना आहेत, आपले नातू आहेत, आपल्या सुना आहेत, एवढं सगळं असताना, एवढं मोठं कुटुंब असताना आपण जगायचं तर कसं जगायचं. आप्पा म्हणतात की अगं जगू की, आपल्याशिवाय आपल्या मुलांना त्यांच्याप्रमाणे थोडं आयुष्य जगू देत. हे बघ, त्यांना समृद्धीच्या जागी टॉवर हवाय ना, तर बांधू देत ना त्यांना टॉवर. हे बघ, यापुढे आपण त्यांच्या आयुष्यामध्ये अजिबात दखलबाजी करायची नाही. आणि कसं आहे ना कांचन, एका ठराविक काळानंतर मुलांना त्यांचे आजी आजोबा, म्हातारी माणसे हे फोटोमध्येच बघायला आवडतात. कांचन म्हणते की उगाच काही बोलू नका हा. अरुंधती, यश, आरोही आणि अनघा यांना तर आपण हवे आहोत ना. आणखी सुद्धा आपली वाटच बघत असेल ना. मी काय म्हणते, तुमचा अनिरुद्धवर राग आहे माहितीये मला, पण अरुंधतीचं काय, तिला जर आपल्याला भेटण्याची इच्छा असेल तर मग आपण कुठे आहोत ही गोष्ट तर तिला कळायलाच हवी ना. तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन, त्याची काही गरज नाहीये. अगं मला सांग की अरुंधतीच्या डोक्याला आधीच काही कमी ताप आहेत, त्यात अजून आपली भर कशाला तिला. आणि त्यातल्या त्यात आपण समृद्धीमध्ये राहणार नाही म्हटल्यावर ती आपल्याला तिच्या घरी घेऊन जाणार. कांचन, तुला एक गोष्ट समजावून सांगतोय की यापुढे आपण कोणावरही भार म्हणून राहायचं नाही. कांचन म्हणते की हो, तुम्ही म्हणताय ते एकीकडे पटतंय मला, परंतु आपल्याला असं जमेल की नाही माहित नाही. आप्पा म्हणतात की कांचन, अगं तू कशाला काळजी करते, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि एकदा की आपल्या दोघांना एकमेकांची सवय झाली, इथल्या वातावरणाची, इथल्या रूमची जर सवय झाली ना, तर आपण आपोआप राहू इथे. अगं आणि बघ, एकदा की तू इथे रमली ना, की हे आयुष्य सुद्धा तुला अतिशय सुंदर वाटायला लागेल. तर कांचन आता पाणी शोधत असते, तेव्हा आप्पा तिला विचारतात की काय ग, काय हवंय तुला. कांचन म्हणते की काही नाही हो, घसा कोरडा पडलाय, पाणी हवंय. तर आप्पा म्हणतात की बस तू, मी तुला पाणी देतो. आप्पा कांचनला म्हणतात की थांब, मी तुला पाणी देतो, परंतु पाणी ग्लासमध्ये नसतंच. मग आप्पा म्हणतात की थांब, मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. आप्पा आता बाहेर निघालेले असतात. त्याचवेळी नितीन आणि सुलेखाताई हे दोघंही त्याच वृद्धाश्रमात आलेले असतात, ज्या वृद्धाश्रमामध्ये आई आणि आप्पा राहत असतात. आता त्या मॅडमला ते भेटतात. आप्पा सहज पाणी आणायला बाहेर येतात, त्या दोघांना बघतात आणि पुन्हा माघारी फिरतात. नितीन त्या मॅडमला विचारतात की तुमच्याकडे कोणी नवीन कपल आलंय का म्हातारं, एवढ्या 1-2 दिवसामध्ये. तेव्हा मॅडम विचारतात की का बरं. सुलेखा सांगू लागते की मी तुला जरा स्पष्टपणेच सांगते की माझ्या सुनेचे आई वडील घरातून निघून गेलेत. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून कळवलंय की ते सुखरूप आहेत, परंतु एक घरचे म्हणून आम्हाला त्यांची काळजी तर वाटतेच ना. त्यामुळे जर ते इथे आलेच तर प्लीज आम्हाला तू कळवशील ना. नितीन त्यांना फोटो दाखवतो, आप्पा आणि कांचनचा त्यांना फोटो दाखवतो आणि म्हणतो की हे ते दोघं जण आहे, जर ते इथे आलेच तर आम्हाला कॉन्टॅक्ट कर. मग त्या मॅडम तो फोटो बघतात आणि त्यांना समजतं की अरे हे तर सकाळीच येऊन गेले आणि ह्या आजी आजोबांचं तर सकाळीच इथे ऍडमिशन झालंय. ती काही म्हणायला जाणार तेवढ्यातच आप्पा तिला खाणाखुणा करून सांगत असतात की प्लीज तू काही बोलू नको, मी तुझ्या पाया पडतो, परंतु तू यांना काहीही म्हणू नकोस. त्यामुळे त्या मॅडम आता गप्प बसतात. मॅडम सारख्याच दरवाजाकडे बघत असतात, त्यामुळे सुलेखाताई मागे वळून बघतात तर आप्पांनी तोपर्यंत दरवाजा बंद करून घेतलेला असतो. मग सुलेखाताई मॅडमला विचारतात की ते इथं आले होते का, तू बघितलंयस का त्यांना. तर मॅडम आता आप्पांनी सांगितल्यामुळे म्हणतात की नाही ते तर इकडे नाही आलेत. सुलेखाताई म्हणतात की ठीक आहे, परंतु जर ते इकडे आलेस तर प्लीज आम्हाला तू कळवशील आणि लगेच आम्हाला सांगशील. मॅडम म्हणतात की हो चालेल ना. मग आता सुलेखाताई आणि नितीन तिथून निघून जातात. तर नितीन आता बाहेरच उभा असतो. आप्पा लगेचच मॅडमकडे येतात आणि मॅडमला थँक्यू म्हणत असतात. त्याचवेळी नितीनला समजतं की नितीन त्याचं कार्ड द्यायचं विसरला, म्हणूनच नितीन पुन्हा आतमध्ये येतो. आप्पा जेव्हा नितीनला आतमध्ये येताना बघतात तेव्हा पुन्हा एकदा लपून बसतात. तेव्हा नितीन म्हणतो की सॉरी मॅडम, मला कार्ड द्यायचं लक्षातच नाही राहिलं, हे माझं कार्ड आहे आणि प्लीज तुम्हाला जर काहीही माहिती याबद्दल कळली तर लगेचच तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि मला कळवा. मग नितीन आता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा कुठेतरी आप्पांच्या जीवात जीव येतो आणि मग आता मॅडमही आप्पांकडे बघू लागतात की एवढ्या मोठ्या कुटुंबातले हे असून सुद्धा वृद्धाश्रमात का राहताय, नक्की काय झालं असेल असा मॅडमलाही प्रश्न पडतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे
आप्पा आणि कांचन दोघंही आता रस्त्याने चाललेले असतात. म्हणजे ते वृद्धाश्रमातून सुद्धा बाहेर पडलेले असतात. कारण त्यांना असं वाटत असतं की आता घरातले तर इथपर्यंत पोहोचलेत, याचा अर्थ त्यांना आम्हाला शोधायला काही टाइम नाही लागणार. आणि मग आप्पा आणि कांचन आता वृद्धाश्रमातून सुद्धा बाहेर पडतात. रस्त्यावरून जेव्हा चालत असतात तेव्हा एक दगड मध्ये येतो आणि आप्पांच्या पायाला ठेच लागते. आप्पा खाली पडतात आणि जोरजोराने ओरडत असतात आणि म्हणत असतात की कांचन अगं हे काय होऊन बसलंय ग, आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली आहे. त्याचवेळी पाऊसही यायला लागतो. पाऊस आल्यामुळे आप्पा आणि कांचन दोघंही भिजत असतात. त्याचवेळी अरुंधती तिथे छत्री घेऊन येते आणि आप्पा आणि कांचनवर छत्री पकडते. अरुंधतीला समोर बघून आप्पा आणि कांचन दोघंही प्रश्नात पडतात. मग अरुंधती आता आप्पा आणि कांचनला म्हणते की तुम्ही का बाहेर फिरताय, तुम्ही का रस्त्यावर फिरताय. ज्या मुलाला तुम्ही हाताला धरून चालायला शिकवलं, आता त्या मुलाला तुमच्या घरातून हाकलून देण्याची वेळ आली आहे. आता जर मी तुमचं घर तुम्हाला नाही मिळून दिलं ना तर अरुंधती मी नाव नाही लावणार, असं अरुंधतीने स्पष्टपणे आप्पा आणि कांचनला सांगितलेलं असतं. त्यामुळे आप्पा आणि कांचन सुद्धा अरुंधतीकडे बघत असतात आणि अरुंधतीच्या बोलण्याशी सहमत झालेले असतात की आता तेही अरुंधतीच्या बाजूने लढणार आणि त्यांचं घर ते त्यांच्या ताब्यात घेणार. ते त्यांच्याच घरामध्ये राहणार. त्यांचं जर स्वतःचं घर असेल तर ते बाहेर भटकणार नाही आणि जर मुलगा त्यांचा वाकड्या वळणावर जात असेल तर त्याला सरळ करण्याचं कामही ते दोघं करणार. आता अरुंधतीला आप्पा आणि कांचननी पूर्णपणे साथ दिलेली असते आणि आता तिघही मिळून अनिरुद्ध आणि संजनाला घराबाहेर काढणार असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरुंधतीने हा पण तर केलाय, अरुंधती आप्पांना बोललीये, परंतु अरुंधती हे सगळं करू शकेल का. आणि संजना आणि अनिरुद्धला जेव्हा कळेल की अरुंधती आपल्या विरोधात उभी राहतीये, तिने आपल्याबद्दल केस केली आहे आणि तिच्यासोबत आप्पा आणि कांचन सुद्धा आहे, तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्धचा पुढचा डाव काय असेल. तर मित्रांनो, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्येच बघायला मिळतील. तोपर्यंत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्यामुळे आम्ही व्हिडिओ कधी अपलोड केला हे तुम्हाला समजेल. धन्यवाद.